नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे महाराष्ट्र रेल्वे विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यायची गरज नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाहीये। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष दोघेही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 1007 पदांची वॅकन्सी इथे निघालेली आहे। अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय असणार आहे, कुठल्या पदांसाठी वॅकन्सी असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वय मर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, ही संपूर्ण माहिती ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मित्रांनो, आपण आता बघूया दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेली आहे। त्याच्या संदर्भात आपण सगळं स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता अर्ज 5 एप्रिल 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि ते 4 मे 2025 पर्यंत भरू शकता। ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर तुम्ही येथे बघू शकता वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये वॅकन्सी आहे। त्यामध्ये फिटरसाठी एक टोटल 66 वॅकन्सीज आहेत, कारपेंटरसाठी 39 आहेत, वेल्डरसाठी टोटल 17 वॅकन्सीज आहेत, कोपासाठी टोटल 170 वॅकन्सीज आहेत, इलेक्ट्रिशियनसाठी टोटल 253 वॅकन्सी आहेत। तुम्ही आता पुढे बघू शकता हे एक पदवाईज संपूर्ण वॅकन्सी आहेत। इथे टोटल 1007 पदांची भरती निघालेली आहे। आता पुढे एज काय असणार आहे, वय मर्यादा काय आहे, आपण ते जाणून घेऊया। इथे तुमचं 5 एप्रिल 2025 पर्यंत कमीत कमी 15 वर्ष वय पूर्ण झालेलं पाहिजे आणि कमीत कमी 24 मॅक्सिमम 24 वर्ष। आणि त्यासाठी तुम्हाला एज रिलॅक्सेशन ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष वय सवलत असणार आहे। पुढे OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्ष आणि दिव्यांग PWBD अँड एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष असणार आहे। तर मग आता पुढे सिलेक्शन प्रोसेस बघूया। तुमची सिलेक्शन प्रोसेस तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्टवर असणार आहे। तुमचे जे 10वीचे सर्टिफिकेट वगैरे जे असतील त्यांच्या आधारे तुमचे पर्सेंटेजच्या आधारावर तुमची निवडणूक या ठिकाणी होणार आहे। तर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल याच्यात तुम्हाला कमीत कमी 50% मार्क असणं गरजेचं आहे। सोबतच ITI चे सर्टिफिकेट किंवा NCT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जर या ज्या वॅकन्सी आहेत त्या अप्रेंटिस बेसिस वरती असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्टायपेंड या ठिकाणी दिला जाणार आहे। 2 वर्षाचा ITI कंप्लीट केलेला असेल तर तुम्हाला 8050 स्टायपेंड तुम्हाला दिला जाईल आणि जर 1 वर्षाचा ITI कंप्लीट केलेला असेल तर तुम्हाला येथे 7700 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे। अर्ज तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। त्यासाठी त्यांनी इथे वेबसाईट दिलेली, त्यावर जाऊन तुम्हाला सर्वात अगोदर अप्रेंटिस वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून अर्ज या ठिकाणी भरायचा आहे। जर तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशनची PDF सविस्तर बघायची असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता। जर रोज अशी नोकरी संदर्भात नवनवीन माहिती मिळवायची असेल तर आपल्या गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद।